आई तुका शब्द देते, ज्या एकत्र कुटुंबाचा तुका अभिमान होतो, ज्या कुटुंब एकत्र बांधून ठेवलं होतंस तू, त्या कुटुंब माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी अखंड ठेवेन। लाली कशी वागली तरी लाली आणि बंधूला कधी अंतर देणार नाही, त्यांच्यावरची माया कधी आटणार नाही, मी तुका शब्द देते। पिंडाक अजून कावळो शिवना नाही म्हणजे दायचीची काहीतरी अजून वेगळी इच्छा असतली। आई माझ्याकडून काही चूक झाला असत ना तर मला माफ कर, आमची काळजी करू नको। दादा असा आमच्यासोबत, आम्ही सगळे एकत्र मिळून या घराची काळजी घेऊ। हाय, माका माहित हा तू माझ्यासाठी थांबलंस ना, पण तू काळजी करू नकोस हा। मी लक्ष देईन घराकडे आणि सगळे व्यवहार ना मी नीट बघेन हा। दादानू अशी कोणती इच्छा रवली आहे दायचीची, ती इच्छा पूर्ण करू असा वचन नाही दिला तर पिंडाक कावळो कसो शिवतलो। दायचे सगळ्या लक्षात माझ्या, तुम्ही माझ्याकडे आदल्या रात्री जा काही बोलला होतास ता तुमचा स्वप्न, तुमची शेवटची इच्छा समजून मी पूर्ण करेन। श्रीनू आणि ओवीचा लग्न मी लावून देईन। तुमका ओवीच तुमची नाचसून व्हावी असं वाटत होता ना, मग आता तसाच होत जायचे। ओवीच सून म्हणून या घराचा उंबरठा ओलांडत, या माझं वचन आहे तुमका। बघलास, दायची आणि उमा वहिनीचा नाताच वेगळा होता। सासू सुना नव्हत्याच त्या, माय लेकीसारख्या वागत। दायचीने सुद्धा तिका केव्हा सुनेसारखं वागूक नाही, पोटच्या पोरीसारखं जीव लावला। मागे संध्याच्या वेळेक असाच काहीतरी पुटपुटला होता, नंतर
तिच्या भाजीक आपल्या डोक्यावर आणून ठेवला. आता काय फुटफुटला आणि हा एक वचन दिला ना, त्या देवाकच माहित. उमा वहिनी, अहो तुम्ही कशा करताव कामा? सकाळपासून कामा करून थकलाव नाही तुम्ही? तुम्ही काही करू नका, आम्ही दोघं करतो सगळं. हे कर. अहो करतंय हो, एवढा काय त्यात. उमा वहिनी नको म्हणताय ना मी. हा, घरात फक्त माणसं म्हणतात आम्ही करताव सगळी कामा, पण करत तर कोणच नाही. सगळी कामं तुकाच करावी लागतात. मग बंधुभाऊ नको. लालिताईने ऐकल्यानंतर उगाच वादात कारण नको. शांत राहा जरा. होय ना, मग बसा तुम्ही, बसा तुम्ही, आम्ही करतो सगळे. बसा. बरं. चला चहा घ्या सगळ्यांनी, थकले असेल. भाऊजी चहा. सावकाश. कार्य एकदम व्यवस्थित पार पडलं. आईच्या जवळचे सगळे नातेवाईक येऊन गेले. आता ऐक बरा वाटत ना. बंधू तू म्हणतो ते खरं आहे, पण आई गेल्याचं दुःख एवढा मोठा हा की आयुष्यभर पुरात. आईला धार्मिक गोष्टी सगळ्या व्यवस्थित लागायच्या, अजिबात हैगे चालायचे नाही ते का. म्हणूनच आज तिच्या कार्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये म्हणून सगळा विधिवत आणि सुरळीत पार पडला, याच काय तो समाधान. आई जिथे कुठे असेल तिकडनं तिचं लक्ष असणार, म्हणून सगळं व्यवस्थित पार पडला. खरंय दादा, कार्य अगदी व्यवस्थित पार पडलं हे एक बरं झालं. पण नेमकं पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा अगदी टेन्शन आलं होतं. पण उमावहिनींनी दाईची समजूत काढली आणि पिंडाला कावळा शिवला आणि कार्याला गालबोट लागण्यापासून आपण वाचलो. शेवटी उमावहिनींचंच ऐकलं तिने आणि आजपर्यंत उमावहिनींना बरोबर कळलं की दाईचीला काय हवंय ते. आणि उमावहिनींनी सुद्धा दाईचीचं सगळं अगदी आपली आई असल्यासारखं केलं. उमा, तुम्ही ऐक नक्की काय सांगितलं? दाईचे गेल्यापासून तुमका ही गोष्ट सांगू की नको, आणि सांगायचं झालं तरी कसं आणि कधी सांगू ताच माका समजत नव्हता. पण आज शेवटी दाईच्या आत्म्याक शांती मिळावी म्हणून माका बोलावाच लागला. आणि नेमका त्या बोलल्यावरच कावळं शिवलं. उमा, असं काय आहे जो तुम्ही माका सांगू शकत नाही? आजपर्यंत तुम्ही कुठली गोष्ट माझ्यापासून लपून ठेवला नाही किंवा सांगितलं नाही असं झालं नाही. मग आता काय सांगा ना. वहिनी काय झाला म्हणजे मोठा काय असा काय? नाही तसं असत तर आमका सांग, म्हणजे आपण सगळे मिळून बसून त्या काय मिटवून टाकू ना. हा, बाहेर काय चाललंय? आम्ही सगळे बसले तिथे. ते आता दाईचेचं दिवस कार्य आहे ना, दाईच्या आठवणीत कुठली वस्तू द्यायची ते सगळं ठरवतात. मग हे सगळं तुझ्याशिवाय ठरवताय? मी आलेच. उमा काय झालं सांगा ना.
दायची अशी अचानक जाई तसा असा कोणाक स्वप्नात सुद्धा वाटला नव्हता. दायचेक सुद्धा नाही. दायचे गेल्या त्याच्या आदल्या रात्री मी नेहमीप्रमाणे त्यांना औषधं देऊक गेले होते. त्यांचे पाय चिपता चिपता आम्ही दोघी बोलत होतो तेव्हा दायचेन त्यांच्या मनातली एक गोष्ट माका बोलून दाखवली. काय होती ती सांगा ना उमा. त्या दिवशी दायचेन श्रीनुक चापकान मार म्हणून लालिताईंका सांगितलं होता. हा पण त्याचं काय? ती शिक्षा नव्हती. दायचे त्यांची परीक्षा घेत होती. काय परीक्षा? होय बंधुभाऊ. पण असा कसा? ती परीक्षा होती खऱ्या प्रेमाची. हो आज माझी खात्री पटली. हा शिनूसाठी जर कोणी चांगला जोडीदार असत ना तर ता ओवीच असा. दायचे आज ना मी तिघांची परीक्षा घेतलंय. ओवी, शिनू आणि चारू. त्रास झालो माका पण ओवी आणि शिनू चांगले पास झाले बघ. म्हणजे आईच्या मनात शिनू आणि ओवीच्या लग्नाचं. होय बंधुभाऊ. हो दायचे सकाळी उठून सगळ्यांना काही गोष्ट सांगणारच होती. म्हणूनच मी कोणाक काही बोलूक नाही. पण माका वचन देऊन झोपलेली दायचे सकाळी उठणारच नाही असं कोणाकच वाटलं नव्हतं. सगळ्यांसाठीचा खूप मोठं धक्का होतो. मी तर त्यातून अजून पण सावरलेले नाही असे. त्यामुळे ह्यो विषय काढूची योग्य वेळ कोणती कसा सांगू तुमका माका खरंच कळत नव्हतं म्हणून मी गपरवलंय. पण कितीही झाला मी किती टाळले तरी दायचे तिचा शब्द विसरूक नाही. आज माझ्या तोंडून तिने स्वतःचा शब्द वधवून घेतलाच. श्रीनूचं लग्न ओवीशीच होईत असा वचन दिला होता मका दायचे. आणि आता आपणाक दायचीची इच्छा पूर्ण करूकच होई. खोटा हा या सगळा. खोटा बोलता या उमा. काय गो उमा आहे गेली म्हणून तिच्या नावाने तू काय पण खपवशील काय? आणि आम्ही त्या मुकाट्याने मान्य करू असा जर तुका वाटत असाल ना तर तो तुझा गैरसमज हा. समजलास? मी खोटा कशात बोलेन? कारण ना तुका तुझा हेतू पूर्ण करूच हा. तुझ्या भाचेक तुका या घरची सून करूची हा. लालिताई खरंच असं नाही. मी फक्त दायचीची इच्छा असाच हा. माका माहित हा. मुळात आहे एक ना त्या संध्येची पोरगी कधी आवडलीच नव्हती म्हणून तर ओवी कधी ती आपल्या मनातच नव्हती. उगाच काहीतरी खोटा नाटा सांगून ना सगळ्यांची मन बदलू नकोस हा. तुका काय वाटला तू आईबद्दल काय वाटेल ते सांगशील आणि आम्ही ऐकून घेतलं हा. पण एक लक्षात ठेवा ती तुझी सासू नंतर असं आहे हा. आधी आमची आय असा ती. लाली मग तू पुढे गेलीस तेव्हा सगळे कावळे उडून का गेले ग? हे बघा तुम्ही काही एक बोलू नका मध्ये हा. काय माहित नाही ना तुमका? लाली
जरा शांत हो आधी. नाही बसणार शांत. हा, माझ्या घरात ना मी काय पण बोलेन. हा, या उमा बोलताना तर सगळा खोटा. हा, नाही माझा विश्वास तिच्यावर. लालीताई हो, अशा वेळी मी खोटा कशात बोलेन? उमाताई ते काय झालं? हिला तोंड वर करून हिला एकाना लाज पण नाही वाटत. हे लाली बस झालं ना आता. मध्ये बोलायचं नाही कोणी. सांगून ठेवते सगळ्यांका. खरं तर ना या संध्याचा पोर या घरात इल्यापासून काही ना काय वाईट होताच. हा, माझ्या लेकावर ना या संध्याच्या लेकीन काय जादू केलं हे काच माहित. एक लक्षात ठेवा, तुमच्या या मावशी भाचीच्या नाटकात मी फशी पडूच नाही. मग कोण पण येऊ देत. लालीताई, ह्या सगळ्या तुम्ही ओवीत कशात बोलतास? मग ह्या सगळा तिच्यामुळेच तर होता ना. आई अगं का उगाच वाद घालतेस? तुझ्यासाठी वाद घालतोय मी ना. तुझ्या हिताचा विचार करतोय. आणि हे सगळे ना तुझं आयुष्य उद्ध्वस्त करूच्या मागे लागलेले आहात. आणि या सगळ्या ना या ओवीमुळे होता. लालीताई, मुळात दायची आणि मी बोलत होतो तेव्हा ओवी तिथे नव्हताच. ओवीचा याच्याशी कायच संबंध नाही. हे बघ, तू आईशी काय बोलत होतस आणि काय नाही ता माका ऐकूचाच नाही. हा, कारण ना त्यातलो एक पण शब्द तुझं खरो नाही. हा, मी माझ्या ऐक ना माझ्या जन्मापासून ओळखतोय. ती ना असा वचन कधीच देणार नाही. हा, वा लाली आत्या वा. मला तुम्ही असताना कसलंच टेन्शन नाहीये. लाली, जे काय बोलायचं ना हळू आवाजात बोल. आत्ताच घरात कार्य संपलेला. हा, मोठ्या आवाजात बोलल्याने अख्ख्या वाडीला ऐकायला जातंय. हळू बोल. बोलायचं ना, हळू बोल. हा? मग तुझ्या बायकोक सांग, माझ्या गेलेल्या आईच्या नावाने ना काय पण खपवायचा नाही. हा, सांगून ठेवताय. लालीताई हो, मी खोटा कशात बोलू? मग ह्या सगळ्या खरा. हा, ह्या कशावरून? आईने त्या दिवशी श्रीनू चापकाचे फटके मारूक लावले होते. आणि तेव्हाच आहे श्रीनू कबूल करूक सांगत होती की तो कधीच ओवीशी लग्न करूचो नाही. लालीताई, ताच सांगते मी मगसपासनं. दायचे श्रीनू आणि ओवीची परीक्षा घेत होती. का बघूचा होता की या दोघांचा प्रेम खरा हा की नाही. हो, त्यानंतर दायचे स्वतः माका श्रीनू आणि ओवीचं लग्न लावण्याबद्दल वचन दिलं नव्हता. माझ्यावर विश्वास ठेवा लालीताई, मी खोटं बोलत नाहीये. ह्या बघ उमा, तू ना परत परत तास तास सांगून खोट्याचा खरा होणार नाही. हा, बस कर गो तुझी नाटकं उमा. आता तू आणि तुझ्या भाचीचो आईच्या मरणाचो असो फायदो घ्यायचो कट माझ्या लक्षात येता. हा, पण मी तो ना साध्य करू देऊचे नाही. लाली, शांत बस. एकदम शांत. बोलताना विचार करून बोल. आपण काय बोलतोय ते. आणि तू पण एक कायमची गोष्ट लक्षात ठेवा, उमा आयुष्यात खोटं बोलत नाही. तिच्या उगी संशय घेऊ नकोस. वा दादा वा. आता तू सुद्धा तुझ्या बायकोचीच बाजू घेतलस. एरवी सगळ्या गावासमोर न्याय करणारो म्हणून मिरवतस. आणि आता आता तुझ्या बायकोचा खोटेपणा कसा खपवून घेतस रे. पण एवढा सगळा झाला तरी तिचीच वकिली करतस. बरं. हा, ह्या उमा काय पण बोलात. हा, पण म्हणून काय आपण सगळा खरा मना जळवायचा काय? तुमका माझा म्हणणं पटणार नाही माहित होता माका. पण एखाद्या गेलेल्या आपण आपल्या दायचीचं नाव घेऊन मी खोटं कशात बोलू? असा आरोप करू नका माझ्यावर. मी
मी पाया पडते तुमच्या. करणार, एकदा नाही 1000दा करणार. अगो मग तू धडधडीत खोटं बोलतास, खोटं. अगो तुझी ती बहीण संध्या ती पळपुटी होतीच, पण तिची ही लेक चौचाल असा चौचाल.